जनतेचा बुलंद आवाज शिवनेरी माझा. नमस्ते ताई. नमस्ते. आपलं नाव काय? रायबाई लक्ष्मण उंडे, आपलं गाव कोणतं? राजपूर. आता जे 2024चं जे मतदान आलंय, मग आता या मतदानामध्ये आपले आदिवासी पट्ट्यात कोणाची हवा आहे? आता हे राजकारण चालू आहे, हे राजकारणाची आम्हाला काही म्हणजे गरज नाही. आता रमेश भाऊ येवल्याने आम्हाला देवाला नेलं, वणीला देवाला आम्हाला नेतं. ते जेव्हा सांगतील तसंच तेच मतदान आम्ही देऊ. सुगंधाबाळू हेमाडे, गाव राजपूर. आणि राजकारणाचं का आम्हाला काही घेणं देणं नाही. रमेश भाऊ येवले जे सांगतील त्यांनी आम्हाला देवदर्शन घडवलं, त्यांनाच आम्ही मतदान करू. माझं नाव सविता गोरक्षनाथ वायळ. रमेश भाऊंनी आम्हाला राजपूरमधील सर्व महिलांना सप्तशृंगीचं दर्शन घडवलं. आमची सर्व महिलांची रमेश भाऊंवर भावना आहे. आम्हाला कुठल्याही राजकारणाचं काही घेणं देणं नाही. फक्त आम्हाला असं वाटतं की त्यांनी माघार घ्यायला नव्हती लागत. आणि रमेश भाऊ सांगतील आम्हाला की जी कुठं मतदान करायचं ते सांगतील, आम्ही त्यांच्याच पाठीशी सर्वजणी उभे आहोत. ताई नाव काय आपलं? माझं नाव मीना विठ्ठल बोते, गाव कोणतं? राजपूर गाडेवाडी. आता जे 20 तारखेला मतदान आहे, आदिवासी पट्ट्यात सध्या परिस्थिती काय आता इकडे? ते राजकारणाचं आम्हाला काही घेणं नाही देणे नाही. फक्त रमेश भाऊ येवलेने आम्हाला देवदर्शन जे घडवले तिकडं नाशिकमध्ये नेऊन, तेवढंच आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते बाकीचं काय आम्हाला घेणं देणं नाही. राजकारणाचा विषयच आमच्या डोक्यामध्ये काही नाही. रमेश भाऊ जे आम्हाला सांगतील ना तिकडेच आम्ही मतदान करणार. बाकीच्या गोष्टींचा आम्हाला काही विषयच नाही आणि राजकारणाचा पण काही विषय नाही.